मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एकदा आपण बोलणार आहोत क्रिप्टोच्या अल्गो ट्रेडिंग बद्दल. कारण फार चांगला परफॉर्मन्स चाललेला आहे आपल्या अल्गोचा. आज मी तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे मी स्वतः क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग करून पहिले 1 लाख रुपये कमवलेले आहे टोटली अल्गो ट्रेडिंगच्या मदतीने. बरं, हे कमवण्यासाठी यासाठी कॅपिटल किती लागलेलं आहे आणि प्लस हे मी एका महिन्यामध्ये कमवले. कशा प्रकारे ह्याचा परफॉर्मन्स झालेला ते बघणार आहोत आणि शेवटी आपण हेही शिकून घेऊया की क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग खरंच एवढी प्रॉफिटेबल का आहे. ठीक आहे, कारण की जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मला ओळखत असाल, तर मी स्वतः इंडियन शेअर मार्केटमध्ये सुद्धा अल्गो ट्रेडिंग करतो. आपलं अल्गो ट्रेडिंगच्या शेअर मार्केटसाठी सुद्धा एक डेडिकेटेड युट्यूब चॅनल आहे. ओके, नॉर्मल युट्यूब चॅनल सुद्धा वेगळं आहे. अल्गो ट्रेडिंग मी स्वतः तिकडे सुद्धा करत असतो. पण क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग करणं आणि शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंग करणं यात बराचसा फरक आहे. कारण की क्रिप्टोमध्ये तुम्ही लावलेल्या कॅपिटलच्या तुलनेत फार चांगले रिझल्ट्स भेटतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन जातो व्हाईट बोर्डवरती. मी तुम्हाला माझे रिझल्ट्स वगैरे सर्व दाखवणार आहेच. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की हे एवढं प्रॉफिटेबल का आहे क्रिप्टोमध्ये करणं. हे याच्यामध्ये रिस्क काय आहे, याच्यामध्ये रिवॉर्ड काय आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण बोलायला सुरुवात करूया ती म्हणजे रिस्क पासून. कारण बऱ्याच जणांचं असतं आम्हाला रिस्क काय आहे ते सांगतो. सगळ्यात पहिलं बोलूया आपण रिस्क बद्दल. रिस्क बद्दल जर बोलायचं झालं तर लक्ष द्या, ह्याच्यामध्ये रिस्क काय आहे. तर क्रिप्टोमध्ये जेव्हा तुम्ही अल्गो करता किंवा ऑब्व्हियसली कशामध्येही करता, तर आपण स्वतः जे तुम्हाला अल्गो शिकवतो किंवा अल्गो सांगतो ते आपण करतो अल्गोमध्ये ऑप्शन सेलिंग. ठीक आहे, आपण ऑप्शन बाईंगमध्ये अल्गो करत नाही. ओके, ऑप्शन बाईंगच्या पण अल्गो स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहेत. आपण कॉइन D6 वरती ते सुद्धा करतो. पण ते मी तुम्हाला एका कोणत्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बोलतो आहे ऑप्शन सेलिंगच्या अल्गोबद्दल. ठीक आहे, आपण करतो आहे अल्गो ऑप्शन सेलिंगमध्ये. यामध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये एक रिस्क काय असते, तुम्हालाही माहिती असेल, ती असते अनलिमिटेड लॉसची. ठीक आहे, तो तुम्हाला लॉस आहे तो अनलिमिटेड होऊ शकतो. आणि क्रिप्टोमध्ये तर अनलिमिटेड लॉस होणं हे तर एकदम सोपं आहे शेअर मार्केटपेक्षा. कारण क्रिप्टोमध्ये कशीही मुवमेंट येते, वेडीवाकडी कशाही मार्केट फिरत असतं. अनलिमिटेड लॉस ही ऑप्शन सेलिंगमध्ये फार मोठी रिस्क आहे, खास करून क्रिप्टोमध्ये. हीच रिस्क पहिलं म्हणजे आपण अल्गोच्या माध्यमातून मिनिमाइज करायची, अल्गोच्या माध्यमातून कमी करायची. मी असं नाही बोलत अल्गोच्या माध्यमातून पूर्णपणे ही रिस्क काढून टाकायची. रिस्क कधी पूर्णपणे जाणार नाही, पण ती कमी करायची. कमी म्हणजे काय, की जिथे माझा अनलिमिटेड लॉस होतोय ना, तिकडे 10% लॉस होईल किंवा 15% लॉस होईल किंवा 5%च लॉस होईल. अशा प्रकारे रिस्क मिनिमाइज करायची. एकदा की तुम्ही तुमचे रिस्क मिनिमाइज केलात अल्गोमध्ये, की तुम्हाला प्रॉफिट जे आहे, तुमची स्ट्रॅटेजी जर चांगली असेल तर नक्की होणारच आहे. ठीक आहे, ही रिस्क आपण कशी मिनिमाइज करतो, मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक 4 अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्या सर्व स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. जे मी तुम्हाला 4 व्हिडिओ दिलेत, सर्व स्ट्रॅटेजीच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. सोबतच त्या सर्व स्ट्रॅटेजीच्या ज्या अल्गो टेस्टच्या फाईल्स आहेत त्या पण तुम्हाला भेटतील. आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या ज्या फाईल्स आहेत, स्ट्रॅटेजी फाईल्स, त्याही भेटतील. ठीक आहे, त्यामध्ये आपण काय केलेलं, त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला लॉस तिथे लिमिटेड ठेवलाय. आपण तिथे स्टॉप लॉस लावलाय. ओके, स्टॉप लॉस आपण किती लावलाय, साधारणतः ओव्हरऑल कॅपिटलच्या 100%, सॉरी ओव्हरऑल कॅपिटलच्या नाही, ओव्हरऑल प्रीमियम कलेक्ट केल्याच्या 100%. म्हणजे काय, की जेव्हा ओव्हरऑल तुम्ही प्रीमियम जो कलेक्ट केलेला आहे तो 100%ने वाढेल, म्हणजे डबल होईल, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे. तर मी तुम्हाला ते एक्झाम्पल देतो. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल देतो. आता जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तुमच्यासाठी ना, तेव्हा माझा ऑलरेडी एक अल्गो ट्रेड रनिंग आहे. अल्गो ट्रेड जो रनिंग आहे त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती. आणि या ठिकाणी माझा एक अल्गोचा ट्रेड रनिंग आहे. ठीक आहे, साधारणतः एक आता मी जे व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर 4 सव्वा 4 झालेले आहेत. आणि मला प्रॉफिट जर तुम्ही बघाल तर तो प्रॉफिट चालू आहे इथे $100च्या आसपास. लक्षात घ्या, मी तुमच्या समोर व्हिडिओ बनवतोय, मी आता कोणताही ट्रेड नाही करत आहे, पण माझे हे ट्रेड ऑटोमॅटिकली चालू आहेत अल्गोमुळे. ओव्हरऑल मी 2.4 BTC शॉर्ट केलंय. ओके, ऑप्शन्समध्ये मी 2.4 BTC शॉर्ट केलेला आहे. शॉर्ट केलेलं म्हणजे असा शॉर्ट नाही केला, त्याच्या काही स्ट्रॅटेजी, कॉल आहे, पुट आहे, शॉर्ट केलेले आहेत, ज्या मी तुम्हाला आपल्या चॅनलला शिकवल्या. ठीक आहे, मी तुम्हाला तसं बोललो की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्याप्रमाणे. त्या तुम्हाला मी ऑलरेडी इथे शिकवलेल्या आहेत. आता हे तुम्हाला सर्व दिसतंय, माझं लाईव्ह ट्रेड चालू आहे. यामध्ये तुम्ही म्हणाल की बाबा ह्याचा स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय. आता इथे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे दाखवतो कुठे मला प्राइसेस दिसते इथे बघा. फॉर एक्झाम्पल ही एक स्ट्रॅटेजी आहे. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, माझा स्ट्रॅडल कुठे तो तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हां, इथे बघा. आता फॉर एक्झाम्पल मी रिक्स व्ह्यू मध्ये जातो आणि एक 92,500चा स्ट्रॅडल जो आहे तो कॉल आणि पुट घेतो.
ओके. सो तर ह्या स्ट्रॅटेजीला मी इथे पे ऑफ मध्ये आलेला तुम्हाला दिसेल इथे बघा. ह्या स्ट्रॅटेजी माझी चालू आहे, ही माझी स्ट्रॅडल चालू आहे. स्ट्रॅडल कोणता चालू आहे तुम्हाला इथे दिसतोय, 92,500चा माझा इथे कॉल आणि पुट मी शॉर्ट केला. आता पोझिशन सर्व असल्यामुळे ते मिक्स झालेत, पण ते नका बघू. इथे कॉल आणि पुट मी शॉर्ट केलं, स्ट्रॅडल केलाय. बरं, ह्यामध्ये माझी एंट्री प्राइस किती आहे? 92,500चा जो पुट आहे त्याची एंट्री प्राइस आहे 166. लक्षात घ्या, तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल ना, तुम्हाला कदाचित ते समजणार नाही. त्यासाठी आपल्या चॅनलवरचे आधीचे व्हिडिओज बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 4 स्ट्रॅटेजी बघा, तुम्हाला समजेल. सो हा तुम्ही आता स्ट्रॅडल माझ्या अल्गोने मारलाय, त्याची एंट्री आहे 165 आणि याची एंट्री आहे 81. ठीक आहे. सो इथे माझा स्टॉप लॉस काय आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल माझा स्टॉप लॉस काय? सर माझा स्टॉप लॉस असा आहे, हा ओव्हरऑल प्रीमियम किती कलेक्ट केलाय मी 163 आणि सॉरी इथे तुम्हाला मी मार्क प्राइस दाखवली, एंट्री प्राइस दाखवली पाहिजे. ओके, ही एंट्री प्राइस आहे. इथे आहे 141, इथे आहे 108. सो ओव्हरऑल मी प्रीमियम किती कलेक्ट केलाय 141 प्लस 108. ओके, ओव्हरऑल माझा याच्यामध्ये प्रीमियम आहे 249. ठीक आहे, 249 रुपीजचा प्रीमियम मी कलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 249 पॉईंट्स माझ्याकडे आहेत मला मिळवण्यासाठी. सो जेव्हा हा ओव्हरऑल प्रीमियम 100%ने वाढेल, 100%ने वाढेल म्हणजे डबल होईल. 249चा प्रीमियम जवळपास 500 रुपये होईल, तेव्हा माझा हा ट्रेड एक्झिट होणार. हा आहे माझा स्टॉप लॉस. सो ऑब्व्हियसली ह्यात अनलिमिटेड रिस्क नाहीये. ठीक आहे, मी माझा स्टॉप लॉस इथे अल्गोमध्ये लावलेलं आहे, ते तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं होतं. सो तशा प्रकारे हे स्ट्रॅटेजीज माझ्याकडे चालणार. आता मी तुम्हाला मागाशी दाखवलेलं किती, एक जवळपास आता किती चालू आहे प्रॉफिट 1.3 USDTच्या आसपास. सो अशा प्रकारे जे हा प्रॉफिट कमी जास्त होत असणार. जेव्हा हा अल्गो माझा संपेल, जेव्हा ही स्ट्रॅटेजीचा टायमिंग एंड होईल, तर तुम्हाला याचे रिझल्ट बघायला भेटतील. ठीक आहे, आता अल्गो कसा रन झाला? हा अल्गो इथे आपण अल्गो टेस्ट हे सॉफ्टवेअरमध्ये येऊन रन केला. ठीक आहे, हा अल्गो आपण अल्गो टेस्ट या सॉफ्टवेअरमध्ये रन केला, जे मी तुम्हाला वारंवार शिकवलेलं आहे कसं करायचं वगैरे. सो आत्ता मी तुम्हाला सांगितलं की नक्की आपण क्रिप्टोमध्ये रिस्क कशी मिनिमाइज करतो. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं रिस्क कशी मिनिमाइज करतो, तर आपण ओव्हरऑल प्रीमियमला स्टॉप लॉस लावतो. सेकंड थिंग, आपल्याला प्रॉफिट किती झालंय ते पण मला तुम्हाला दाखवावं लागेल. या आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिट किती झालेला आहे अशा 30 दिवसामध्ये अल्गोमध्ये. तर इथे बघा, अशा 30 दिवसात मी आलो, एक जवळपास आपल्याला 1 लाख रुपीज आपण क्रॉस केलेले आहेत. ठीक आहे, 1 लाख रुपीज जे आहेत ते आपण क्रॉस केलेले आहेत रिअलाइज प्रॉफिटमध्ये. आणि यासाठी इथे बघा, मी हे व्हेरीफाईड PNL केलं. ओके, हे व्हेरीफाईड PNL आहे डेल्टा एक्सचेंजचं. लास्ट 30 दिवसामध्ये 1 लाख रुपयाचा ओव्हरऑल प्रॉफिट जो आहे तो इथे झालेला आहे. ठीक आहे, 1 लाख रुपयाचा प्रॉफिट. आता मी एक काम करतो, हे हाईड करतो. आता ह्याच्यासाठी कॅपिटल किती लागलं तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं सर्व, 100 लॉट जेव्हा शॉर्ट करता, म्हणजे 100 लॉट कॉल आणि 100 लॉट पुट BTCचे शॉर्ट करता, तेव्हा तुम्हाला साधारणतः 10,000 रुपयाचं कॅपिटल लागतं. ठीक आहे, 10,000 रुपयाचं कॅपिटल लागतं. सो मी पण इथे 100 लॉट करायचो, पण मी मी काय केलं, म्हणजे 100 लॉटसाठी 10,000 रुपये, 200 लॉटसाठी 20,000. सो ओव्हरऑल मी तीनही स्ट्रॅटेजीसाठी 20,000 20,000 20,000 टाकायचो. म्हणजे कालपर्यंत, परवापर्यंत माझी ही स्ट्रॅटेजी जी आहे ती, इथपर्यंत माझी ही जी स्ट्रॅटेजी आहे ती 60,000 रुपीज कॅपिटलवर रन होत होती. 60,000 रुपीज कॅपिटलवर रन होत होती. कालपासून मी माझं कॅपिटल डायरेक्टली डबल केलं आणि 1,20,000 केलं. ओके, सो हा ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे, ह्याने परवापर्यंत 60,000चं कॅपिटल होतं, फक्त कालच्या दिवशी 1,20,000 वापरले. तुम्ही जसं म्हणाल की बाबा ऑन एन एव्हरेज 70,000 किंवा 80,000चं कॅपिटल वापरलं महिन्याभरात, तरी त्याचे पैसे ऑलमोस्ट इथे डबल झाले, डबलपेक्षाही जास्त झालेले आहेत, फक्त अल्गोने तेही ऑप्शन सेलिंगने. ओके, आता ऑप्शन सेलिंग म्हटल्यानंतर तुमच्या मनात एक डाऊट आला असेल की ऑप्शन सेलिंगमध्ये तेवढा प्रॉफिट नाही भेटत. मी जर 1 लाख रुपये लावले, तर मला एका महिन्यामध्ये 1 लाख प्रॉफिट नाही भेटत ना, म्हणजे 100% गेन थोडी असतं ऑप्शन सेलिंगला. किती लोक इथे इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करतात मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. इंडियन मार्केटमध्ये किती लोक करतात? ऑप्शन सेलिंगमध्ये किती प्रॉफिट होतो दिवसाला? 1%, अर्धा टक्का, फार फार तर 2%. बरोबर आहे, फार फार तर 2%. इथे तुम्ही बघत असाल तर आता मी तुम्हाला डायरेक्टली जाऊन दाखवतो रिअल अल्गोमध्ये. ओके, इथे बघा, माझं या ठिकाणी ना इंडियन मार्केटमध्ये सुद्धा अल्गो चालू होता. इंडियन मार्केटमध्ये पण मी आज प्रॉफिट बुक केलाय आणि डेल्टा मध्ये पण प्रॉफिट चालू आहे 7,500 रुपये. म्हणजे असं नाही की मी फक्त क्रिप्टोमध्ये करतो, इंडियन मार्केट माझं मेन आहे, तिकडे मी अल्गो फार पूर्वीपासून करतो. सो तो पण अल्गो इथे राहून होतो. डेली जो काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो इथे चालू असतो. आणि हा इथे जो आता करंटली चालू आहे तो क्रिप्टोच आहे, कारण की इंडियन मार्केट क्लोज झालं. मी तुम्हाला जसं बोललो 4 4:30 वाजलेलं, सो मार्केट क्लोज झालंय.
तुम्ही इथे बघू शकता की लाईक इथे बघा क्रिप्टोमध्ये मी टोटल 3 स्ट्रॅटेजी माझ्या रनिंग आहेत बिटकॉईनच्या. त्याचं ओपन केल्या तुम्हाला प्रत्येक स्ट्रॅटेजीचं दिसते. ह्यामध्ये 800 रुपये लॉस, इथे 7,500 रुपये प्रॉफिट, इथे 700 रुपये प्रॉफिट. एक 5:30 वाजेपर्यंत ह्या स्ट्रॅटेजी संपणार आणि तुम्हाला ह्याचं रिअल पिक्चर, खरा पिक्चर समजून जाणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये काम होतं. ही झाली दुसरी गोष्ट, व्हेरीफाईड PNL ची प्रॉफिटची. तिसरी गोष्ट, खरंच एवढा प्रॉफिट पॉसिबल आहे का? 100% प्रॉफिट महिन्याला पॉसिबल आहे का क्रिप्टोमध्ये? तर हो. शेअर मार्केटमध्ये आहे का? नाही. शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंगने महिन्याला 100% प्रॉफिट होऊ शकतो का? ऑप्शन सेलिंगने नाही. महिन्याला काय, वर्षाला 100% होणे मुश्किल आहे तिथे. पण क्रिप्टोमध्ये महिन्याला 100% आपल्याला झालेला आहे. होऊ शकतो पण नाही, झालेला आहे. कसा झालाय? सो मी तुम्हाला ना एक सिंपल गोष्ट सांगतो जेणेकरून तुम्हाला क्रिप्टोबद्दल खरंच इंटरेस्ट वाढेल आणि क्रिप्टोमध्ये अशी अंधाधुंदी ट्रेडिंग करण्यापेक्षा तुम्ही जर सिंपल अल्गोजच्या माध्यमातून ट्रेडिंग केला तर तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. मग तर तुमचे अल्गोज, काही लोकांना ऑप्शन सेलिंगचे अल्गोज आवडतात, काही लोकांना ऑप्शन बाईंगचे आवडतात. मी तुम्हाला ऑप्शन बाईंगवाला सुद्धा एक अल्गो सॉफ्टवेअर फ्रीमध्ये देणारच आहे. ऑलरेडी बऱ्याच कॉइन डिसेक्ट स्वतःना मी दिलेलं होतं. पुन्हा एकदा ती ऑफर मी सुरू करणार आहे. पण त्याआधी एवढा मोठा प्रॉफिट का होतो ते बघून घ्या. सो इथे बघा मी आता आलो. आपण इथे शक्यतो करतो डेली एक्सपायरीमध्ये ट्रेड. सो आजची एक्सपायरी संपत आली, मी उद्याची एक्सपायरी घेतो आणि इथे ना मी एखादा नॉर्मल एक स्ट्रॅडल घेतो. इथे बघा, तिथे मी उद्याची एक्सपायरी घेतली आणि इथे एक नॉर्मल मी एखादा स्ट्रॅडल घेतला. एक साधारणतः 1000 लॉट लावूया. 1000 लॉट म्हणजे 1 लाख रुपयाचा कॅपिटल लागेल इथे. ठीक आहे. 1 लाख रुपयाचे जास्त लागते, 1 मिनिट. ओके. 500 लॉट आपण ते घेतले. 500 लॉट घेतल्यानंतर आपण पे ऑफ ग्राफ अनालाइज करूया. काय होतं तुम्हाला दाखवतो. इथे बघा. आता बघा, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या स्ट्रॅडलमध्ये ना मला कॅपिटल लागले $1342. $1342 आणि या स्ट्रॅडलमध्ये मला मॅक्स प्रॉफिट आहे $800. म्हणजे $1342 लावून मला $800 भेटतंय, जे की 50% पेक्षा जास्त प्रॉफिट आहे कॅपिटलच्या मॅक्झिमम. तर मला सांगा, आपण शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करतो तिथे आपल्याला 1% प्रॉफिट, अर्धा टक्का प्रॉफिट, 2% प्रॉफिट रोज भेटतो. इथे आपल्याला 50% प्रॉफिट मॅक्झिमम रोज भेटू शकतो. 50% सोडा, 10% भेटला तरी बस झाला. मी जर ह्या ट्रेडमध्ये $1300 लावतोय तर मला ह्याचे 10% $130 जरी भेटले तरी बस झाले. खुश आहे मी, 10% खुश आहे, 5% पण खुश आहे, मी डेली 1% पण खुश आहे. ठीक आहे. कारण की क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंगला एवढं मोठं कॅपिटल लागत नाही. शेअर मार्केटमध्ये लोक ऑप्शन सेलिंग का टाळतात? कारण की मोठं कॅपिटल लागतं. बट क्रिप्टोमध्ये एवढं लागत नाही. तर मी इथे स्ट्रॅडल केला, मी इथे तुम्हाला स्ट्रँगल करून दाखवतो. ओके, स्ट्रँगल करूया. करंटली एक 4 पॉईंट वरती जाऊया, सेल करूया आणि इथे आपण 4 पॉईंट खाली येऊया आणि 1 2 3 4 सेल करूया. इथे परत एकदा आपण 100 लॉट घेऊ आता आणि अनालाइज करू. $180 लागले कॅपिटल, मॅक्झिमम प्रॉफिट आहे $90. म्हणजे $180 तुम्ही लावता आणि मॅक्झिमम प्रॉफिट $90 भेटतो. एवढ्या रेंजमध्ये राहिला तर, जी की प्रोबॅबिलिटी जास्त आहे. स्ट्रँगलमध्ये प्रोबॅबिलिटी जास्त आहे ना. रेंज पण मोठी आहे बघा, 94,000 ते 90,000, 94,300 ते 90,800, म्हणजे मोठी रेंज आहे. एक 3,500 पॉईंट्सची रेंज आहे. लक्षात येते का मोठा प्रॉफिट होतो क्रिप्टोमध्ये? 50% प्रॉफिट दिसतो तुम्हाला दिवसाला. मी तुम्हाला जसं म्हटलं, 50% नको, मला दिवसाला 5% आला तरी किती झाला? महिन्याला का नाही 100% होऊ शकत? जर माझी स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल असेल तर. प्रॉफिटेबल नसेल तर प्रश्नच नाही. पण आपण इथे काही अशी मोठी स्ट्रॅटेजी नाही करत आहे, किंवा मी असं नाही तुम्हाला सांगत आहे की ही मी शोधून काढली आहे, मी इन्व्हेंट केली आहे, मीच तयार केली, असं काही नाहीये. हा नॉर्मल स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल आहे. ओके, याच्यामध्ये माझं काही नाही, मी स्वतःही तयार केलेली नाहीये. तुम्हाला युट्यूबवरती शेअर मार्केटमधल्या कोणत्याही स्ट्रॅटेजी भेटेल. नॉर्मल स्ट्रॅडल भेटेल, ॲट द मनी सेल करायचं. नॉर्मल स्ट्रँगल भेटेल, आउट ऑफ द मनी सेल करायचं. ही फक्त आपण याच्यामध्ये टायमिंग व्यवस्थित चूज केलेलं आहे आणि ही आपण योग्य ॲसेटवरती वापरतोय, बिटकॉईनमध्ये वापरतोय. आतापर्यंत ही स्ट्रॅटेजी आपण शेअर मार्केटमध्ये वापरली, मी अजूनही वापरतोय. ठीक आहे. आतापर्यंत वापरली म्हणजे इंडियन मार्केट सोडलेलं नाहीये. तुम्ही इथे अल्गोमध्ये बघत असाल तर इंडियन मार्केटमध्येच माझा अजूनही मोठे फंड्स, मोठे ट्रेड होतात. पण हळूहळू क्रिप्टोमध्ये पण आपण वाढवू, कारण आपल्याला रिझल्ट दिसत आहेत. जर रिझल्ट दिसत असतील, तेही जास्त मेहनत न करता, हे जे रिझल्ट आहेत हे मेहनत न करता रिझल्ट आहेत. मी तुम्हाला म्हणतोय, मी आता तुमच्यासोबत बोलतोय, तुमच्यासोबत व्हिडिओ बनवतोय. ओके, उद्या मी कुठे बाहेर असेल किंवा कुठेही फिरायला गेलेला असेल, माझा हा ट्रेड चालूच राहणार, कारण की इथे मी अल्गो ऑन केलेले आहेत.
ओके, मला फक्त संध्याकाळी एक अल्गो ऑन करायचा असतो, दुसऱ्या दिवशीसाठी तो रन होतो. तर रोज संध्याकाळी एक मला 2 मिनिटाचं काम असतं. मोबाईल घ्यायचा, अल्गो तोही मोबाईलवरून अल्गो ऑन करायचा. दुसऱ्या दिवशी तो आपोआप ट्रेड घेणार, स्ट्रॅटेजी घेणार, प्रॉफिट लॉस जे काय असेल मला संध्याकाळी दिसणार माझ्या अकाउंटमध्ये. रिस्क मॅनेजमेंट तिथे आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सेम मार्केटचं पण तसंच आहे, फक्त अल्गोच ऑन करायची सकाळी उठून, तेवढंच काम आहे. सो आणि त्यामध्ये रिस्क सुद्धा व्यवस्थित मॅनेज होते. आणि क्रिप्टोमध्ये एवढे मोठे प्रॉफिट्स अशासाठी होतात की इथे आपल्याला चांगलं मार्जिन भेटतं. मी माझा मार्जिन म्हणून घेतलाय पोर्टफोलिओ. तुम्ही जर इथे बघाल ना, तुम्हाला अकाउंट मार्जिनचा ऑप्शन असतो, तिथे तुम्ही मेन मार्जिन, पोर्टफोलिओ मेन मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे. मार्जिन मोड पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ मार्जिनवरती मी काम करतो. या ठिकाणी चांगले, ह्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट, चांगले प्रॉफिट या ठिकाणी आपला अल्गो आपल्याला काढून देतो आहे. पहिल्या 1 महिन्यामध्ये तरी दिलेले आहेत. पुढे बघा कशा प्रकारे ह्याचे रिझल्ट्स येतात. जसं जसं प्रॉफिट आहे तसं तसं मी माझं कॅपिटल हळूहळू वाढवतोय. असं नाही की 60,000 होते तर एकदम 6 लाख केले. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण आपलं कॅपिटल वाढवायचं आपल्या कॉन्फिडन्सनुसार. ठीक आहे. सो आता आपण 3 पॉईंट बघितले. पहिलं म्हणजे कशा प्रकारे एका महिन्यामध्ये 1 लाख रुपये आपण अल्गोमधनं कमवलेले आहेत. सेकंड म्हणजे अल्गो खरंच हे प्रॉफिटेबल आहे का? आणि थर्ड म्हणजे तुम्हाला छोट्या कॅपिटलमध्ये मोठे प्रॉफिट अल्गो कसा देतोय? म्हणजे ऑप्शन सेलिंग करून पण तुम्हाला क्रिप्टोमध्ये एवढं 50% 100% प्रॉफिट कसे होत आहेत? त्याचं रिझन आहे की BTCमध्ये मार्जिन अवेलेबल आहे. ठीक आहे, जे तुमच्या इंडियन मार्केटमध्ये मार्जिन भेटत नाही. मोठे पैसे तिथे आपल्याला आधी भरावे लागतात. ठीक आहे, त्यामुळे क्रिप्टोमध्ये असाल तर ऑप्शन्स बाईंगच्या वगैरे नादाला लागण्यापेक्षा सरळ ऑप्शन सेलिंग करा. कारण कॅपिटल ऑलमोस्ट सेमच लागणार आहे. इंडियन मार्केटमध्ये आपण ऑप्शन बाईंग का करायचो? कॅपिटल कमी लागायचं म्हणून. क्रिप्टोमध्ये तसा काही प्रश्नच नाही. ऑप्शन सेलिंग करा, सगळं चांगले प्रॉफिट्स तुम्हाला त्या ठिकाणी होत आहेत. थिटा डिकेचा सुद्धा तुम्हाला तिकडे फायदा भेटतोच. ठीक आहे. सो हे रिझल्ट्स आहेत. तुम्हाला अल्गो ट्रेडिंग बद्दल शिकायचं असेल तर अल्गोच्या 4ही स्ट्रॅटेजीच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे ऑलरेडी तुमच्यासाठी जे आहे ते पोस्ट केले आहेत. एकदा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करा. सो आपल्या चॅनलवरती मी एक ओव्हरऑल 4 स्ट्रॅटेजी शिकवलेल्या आहेत, ज्याच्यामधल्या 3 बिटकॉईनच्या स्ट्रॅटेजी आहेत. एक मी परवाच्या दिवशी दिली ती इथेरियमची स्ट्रॅटेजी, तीही नक्की बघून घ्या. ठीक आहे. तुम्हाला सॉफ्टवेअरची लिंक, अल्गोच्या सॉफ्टवेअरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अल्गोच्या जेवढ्या पण स्ट्रॅटेजीज आहेत, ठीक आहे, त्या स्ट्रॅटेजी कशा प्रकारे यूज करायचे सर्व तुम्हाला शिकवलं. सोबतच तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट ऑफर सुद्धा आहे. तुम्हाला मी हा 7 दिवसांचा अल्गो ट्रेडिंगचा, क्रिप्टो ट्रेडिंगचा कोर्स टोटली फ्रीमध्ये देणार, ज्यात तुम्हाला अजून ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी असणार आहे. टोटली फ्रीमध्ये हा कोर्स देणार. कंडिशन एकच आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे आपली, त्यावरून अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झालं की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा, आम्हाला मेसेज करा, तुम्हाला आम्ही हा कोर्स फ्री देऊ. आतापर्यंत तुम्ही फ्री स्ट्रॅटेजीचे रिझल्ट बघितलात, काय आहे ते एका महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवले. या तर त्यापेक्षाही ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आहेत, जी मी तुम्हाला 7 दिवसांच्या लाईव्ह कोर्समध्ये शिकवणार. कंडिशन एकच, डिस्क्रिप्शनमधनं डेल्टा एक्सचेंज अकाउंट ओपन करा. त्याच्या खाली टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा, तिकडे आम्हाला मेसेज करा. तुम्हाला हा कोर्स टोटली फ्रीमध्ये आम्ही देणार. एक नेक्स्ट वीकपासून आपण हा कोर्स सुरू करतोय. सो तुमच्यासाठी टाईम फार कमी आहे. ओके, नक्की डिस्क्रिप्शनमधल्या लिंक्सचा फायदा घ्या. तुम्हाला जर हे चॅनल आवडलेलं असेल, क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग शिकायचं असेल, अनुभवायचं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.